मित्रांनो, कोजागिरी पौर्णिमेला साक्षात लक्ष्मी माता पृथ्वीवर अवतरते असं म्हणतात आणि म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही ज्योतिष उपाय करू शकता, काही आध्यात्मिक उपाय करू शकता, ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल. काय आहेत ते उपाय? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. यंदाची कोजागिरी पौर्णिमा आहे 28 ऑक्टोबरला. कोजागिरी पौर्णिमेलाच रास पौर्णिमा, कौमुदी व्रत असंही म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी चंद्र 16 कलांनी व्यक्त होतो. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मी स्वतः पृथ्वीवर येते. हिंदू धर्मात म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. स्त्रिया या दिवशी उपवास देखील करतात. ज्योतिषशास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेला काही खास उपाय आर्थिक संकटातून आपल्याला बाहेर काढू शकतात. पैशाची तंगी असेल किंवा इतर प्रकारचे अनेक त्रास असतील तर त्या त्रासातून सुद्धा मुक्ती मिळू शकते. त्यातलाच एक उपाय म्हणजे तुमच्या घरात कायम तुम्हाला पैशाची कमतरता जाणवत असेल, सतत चणचण भासत असेल किंवा तुम्ही कष्टाने कमावलेला पैसाही तुमच्या हातात टिकत नसेल, तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीची पूजा करा आणि माता लक्ष्मी समोर 5 किंवा 7 कवड्या ठेवा. सकाळी या कवड्या लाल किंवा पिवळ्या रेशमी कपड्यामध्ये गुंडाळून तुमच्या धनस्थानामध्ये ठेवा, अर्थात तिजोरीत किंवा जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा. त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा होते आणि तिजोरी कायम भरलेली राहते असं म्हणतात. जर तुम्हाला खूप दिवसांपासून पैशाचा तुटवडा जाणवत असेल तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी किंवा कर्ज खूप झालं असेल तर पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला सुपारी अर्पण करा. सुपारीला हळदी कुंकू अक्षता अर्पण करा आणि ती सुपारी माता लक्ष्मीच्या चरणी ठेवा. त्यानंतर लक्ष्मीची पूजा करा आणि दुसऱ्या दिवशी ती सुपारी तुम्ही तुमच्या धनस्थानावर ठेवा. त्यामुळे आर्थिक अडचणीतनं सुटका होते. नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री हनुमानासमोर 4 मुखी दिवा लावा. असं केल्याने आजूबाजूची नकारात्मक शक्ती दूर होते आणि नोकरी व्यवसायातल्या अडचणी सुद्धा दूर होतात. जर तुम्ही कोणतंही नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्यात यश मिळवण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेला भगवान श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीची पूजा अवश्य करा. कोजागिरीच्या रात्री जागरण अवश्य करावं, पण ते जागरण का करावं आणि कसं करावं हे सुद्धा माहीत असायला हवं. कोजागिरीच्या रात्री माता लक्ष्मी स्वतः येऊन पाहते कोण जागा आहे असं विचारते अशी मान्यता आहे आणि जे जागा असतं त्याच्या घरामध्ये प्रवेश करते त्या व्यक्तींना धनसंपत्तीचा आशीर्वाद देते. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागा राहायचं म्हणजे काय करायचं तर कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव आहे, वैभवाचा उत्सव आहे, आनंदाचा उत्सव आहे. जागा राहणं म्हणजे केवळ झोपलेलं नसणं असा त्याचा अर्थ नाही. तसं तर जागरण आपण रोजच करतो, परंतु कर्तव्याप्रती, धर्माप्रती आणि संस्कृतीप्रती जागृत असणं, अशा जागृत माणसाला लक्ष्मी प्राप्त होते. आळशी, प्रमादी, झोपाळू माणसापासून लक्ष्मी दूर जाते. कोजागिरी पौर्णिमेला चंद्र 16 कलांनी फुललेला असतो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ असतो. संपूर्ण वर्षापेक्षा त्या दिवसाचा चंद्र सर्वात मोठा वाटतो. चातुर्मासात मेघ भरलेले असल्यामुळे चंद्रदर्शन होत नाही. त्यामुळे पाऊस गेल्यानंतरच्या निरभ्र आकाशात चंद्र अधिक आकर्षक वाटतो. चंद्राजवळ सुंदरता आणि शीतलता आहे. ती आपल्याही आयुष्यात यावी हा चंद्रदर्शनाचा हेतू. आपल्या सभोवताली अशी शांत वृत्तीची लोक, संत वृत्तीची लोक असतील तर सहजच आपण त्यांच्या सहवासात रमतो, त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करतो. चंद्रदर्शनही असंच विलोभनीय असतं. कोजागिरी निमित्त त्याच्या सानिध्यात वेळ घालवणं हे निमित्त, त्या निमित्ताने खाण्याचे, गाण्याचे कार्यक्रम रंगतात. चंद्रावर आधारित गाण्यांनी वातावरणात आणखीनच प्रसन्नता येते. लक्ष्मीचं वाहन हत्ती असल्यामुळे पाटावर रांगोळी किंवा तांदुळाने हत्ती रेखाटून हळदी कुंकू वाहिले जाते. फुलं, हार वाहिले जातात. श्रीसूक्त किंवा देवीचं सूक्त म्हटलं जातं किंवा महालक्ष्मी अष्टक म्हटलं जातं. चंद्राला आणि माता लक्ष्मीला दूध साखरेचा नैवेद्य दाखवला जातो. चंद्रकिरण दुधात पडल्यावर तो प्रसाद सर्वांना वाटला जातो. दुधाच्या जोडीला पोह्यांचाही बेत ठरलेला असतो. पण यंदा मात्र कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहण आलं आहे. त्यामुळे चंद्रग्रहणाच्या दिवशी तुम्ही पूजा करा, माता लक्ष्मीची आणि चंद्राची उपासना अवश्य करा. पण प्रसाद म्हणून जे दूध बनवाल ते खूप पिऊ नका. अगदी चमचाभर दूध तीर्थ म्हणून घ्या आणि बाकीचं दूध दुसऱ्या दिवशी घ्या. आता बोलूया आणखीन एका उपायाबद्दल. हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहण आल्यामुळे तर हा उपाय आणखीन जास्त लाभ देऊन जाणार आहे.
तो उपाय म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या संध्याकाळी तुम्हाला माता लक्ष्मीची पूजा तर करायचीच आहे, पण त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या श्रीसूक्त या स्तोत्राचं पठण करायचंय 16 वेळा. लक्षात घ्या, 16 वेळा हे श्रीसूक्त म्हटल्यामुळे माता लक्ष्मीची कृपा होते, आर्थिक अडचणीतनं सुटका होते. कितीही प्रकारचं कर्ज असू द्या, कशाही प्रकारच्या आर्थिक अडचणी असू द्या, त्या आर्थिक अडचणीतनं सुटायचं असेल तर कोजागिरी पौर्णिमेच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन करावं आणि श्रीसूक्त 16 वेळा म्हणावं. आता श्रीसूक्त म्हणायला थोडं अवघड आहे, कारण ते संस्कृत आहे. पण मग ज्यांना संस्कृत वाचता येत नाही किंवा म्हणता येत नाही, त्यांनी काय करायचं, तर त्यांच्यासाठी आणखीन एक स्तोत्र आहे. ते स्तोत्र म्हणजे महालक्ष्मी अष्टक. ते मराठीत आहे, अत्यंत सोपं आहे, छोटं आहे. हे महालक्ष्मी अष्टक तुम्ही 11 वेळा म्हणा. जर तुम्हाला 16 वेळा श्रीसूक्त म्हणायला जमणार नसेल तर महालक्ष्मी अष्टक तुम्ही 11 वेळा म्हणा. माता महालक्ष्मीची पूजा करा, महालक्ष्मीला तिच्या आवडीची फुलं अर्पण करा आणि तिच्या समोर बसून 11 वेळा महालक्ष्मी अष्टक किंवा 16 वेळा श्रीसूक्त अवश्य म्हणा. ही स्तोत्र अत्यंत प्रभावी आहेत आणि माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव देणारी आहेत. अनेकांनी ही अनुष्ठानं केली आहेत आणि त्यांना माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव आलेला आहे. आणि म्हणूनच तुम्हालाही माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल, आयुष्यात चमत्कार घडतात का हो, असा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल तर श्रद्धा भक्तीपूर्ण अंतःकरणाने तुम्ही श्रीसूक्त किंवा महालक्ष्मी अष्टक म्हणून बघा. कोजागिरी पौर्णिमा आहे आणि त्याच दिवशी चंद्रग्रहण सुद्धा आहे, त्यामुळे हा उपाय करण्याचा प्रभाव अधिक असणार आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते की चंद्रग्रहणाच्या काळामध्ये जी कुठली मंत्र साधना, जी कुठली स्तोत्र साधना आपण करतो ती अधिक प्रभावशाली ठरते, त्याचं फळ अधिक मिळतं. आपण केलेली साधना उपासना प्रभावी ठरते आणि म्हणूनच चंद्रग्रहण आणि कोजागिरी पौर्णिमा याचा फायदा तुम्ही नक्कीच करून घ्या. तुम्ही तुमच्या घरातल्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी एकतर श्रीसूक्त म्हणा किंवा महालक्ष्मी अष्टक म्हणा किंवा जे काही ज्योतिष उपाय सांगितले आहेत त्यापैकी एखादा उपाय करा, किंवा अगदीच काही जमणार नसेल तर महालक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचा 108 वेळा जप करा. हा उपाय सुद्धा तुम्ही संध्याकाळी महालक्ष्मी समोर केला, तुपाचा दिवा लावायचा, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा, आणि महालक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचा जप करायचा. कुठल्याही प्रकारची साधना तुम्ही या काळामध्ये केली तर ती तुम्हाला दुपटी तिपटीनं फळ देऊन जाईल, कारण की तिथी, ग्रहमान या सगळ्याच गोष्टींचा परिणाम आपल्या साधनेला अधिक प्रभावी करत असतो. चंद्रग्रहण काळामध्ये पूर्वीच्या काळी लोक मंत्र उजळून घेत असत. मंत्र उजळून घेणं म्हणजेच काय, तर चंद्रग्रहण काळामध्ये त्या मंत्रांना तेज प्राप्त होतं. म्हणून आपली स्तोत्र आहेत, मंत्र आहेत, ती चंद्रग्रहणाच्या काळात म्हटली तर त्या स्तोत्रा मंत्रांमधलं तेज आणखीनच वाढतं आणि ते प्रभाव दाखवायला सुरुवात करतात. आणि म्हणूनच पूर्वीच्या काळी लोक चंद्रग्रहण काळामध्ये मंत्र जप, स्तोत्र जप, उपासना, साधना करत असत. त्याचं कारणच ते आहे. लक्षात घ्या, चंद्र मनाचा कारक आहे. आपल्या मनावर राज्य असतं चंद्राचं आणि माणसाचं मनच माणसाला सगळीकडे भटकवत असतं. त्याच मनाला जर आपण योग्य ठिकाणी लावलं तर ते कितीतरी चमत्कारिक परिणाम करून दाखवतं. म्हणूनच चंद्रग्रहण काळामध्ये मनाला योग्य साधनेमध्ये लावणं आवश्यक असतं. मंडळी, यापैकी कुठलाही एक उपाय करा, श्रद्धा भक्तीने करा आणि चंद्रग्रहण तसंच कोजागिरी पौर्णिमेच्या या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.